आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. भारतीय संस्कृती ही जगात महान मानली जाते. संतांनी आपल्या अभंग, कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून ही संस्कृती समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले आहे. मनुष्य जन्माचे खरे सार्थक साध्य करायचे असेल तर भगवंताच्या नामस्मरणाचा आधार आवश्यक असल्याचे प्रतिपादन कीर्तनकार हबप सुरेश पाटील यांनी केले. मांजरी येथील हरितक्रांती नगरातील वैष्णव मंदिरात संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून समाजाला अध्यात्म, नैतिकता आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांमुळे समाजात भक्ती, सदाचार आणि समतेची भावना बळकट झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे तसेच वीणेचे पूजन हबप सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या जीवन कार्याचा व अभंगाचा भावपूर्ण उहापोह केला. यावेळी उपस्थित वारकरी भक्तांनी टाळ मृदुंगाच्या गजरात नामस्मरण केले. यानंतर दुपारी 12 वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात परिसरातील वारकरी व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी सुधाकर हावडे, ज्ञानदेव घाडगे, राजू खडके, संदीप कामत, भगवान चव्हाण, तुकाराम रोडे, विठोबा रोडे, रवींद्र घाडगे, सदाशिव घाडगे, अशोक पवार, मधुकर घाडगे, सूरज अस्वले, हरी घाडगे, सनतकुमार पाटील, पुंडलिक रोडे, राजू मांगलेकर, भगवान रोडे, चंद्रकांत घाडगे, प्रकाश घाडगे, प्रथमेश कामत तसेच महिला वर्ग, ग्रामस्थ यांच्यासह चंदूर, जुगुळ, मांजरीवाडी येथील अनेक वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. SB न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.